नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी M54 मराठी 224 संहिता संपादन आणि पुस्तक निर्मिती या विषयाची 2022 या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। त्यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे, अभ्यास कशा पद्धतीने करावा लागणार आहे हे लक्षात येईल। ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण वेळ हा 3 तास 45 मिनिटे देण्यात आलेला आहे। प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे। या प्रश्नपत्रिकेत जे उपप्रश्न दिलेले आहेत तो प्रत्येक उपप्रश्न हा 5 गुणांचा आहे। प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर 75 ते 100 शब्दात आपल्याला लिहायचं आहे। प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे स्वतंत्र पानावर सुरू करायचे आहे आणि 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या शिक्षण क्रमाच्या संरचनेनुसार गुणात रूपांतर करण्यास येईल। या प्रश्नपत्रिकेचे जर तुम्ही निरीक्षण केले तर प्रश्नपत्रिकेत एकूण 4 प्रश्न देण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4। प्रत्येक प्रश्नात हे उपप्रश्न देण्यात आलेले आहे। बघा, आपला MA मराठी M54 या विषयाची जेवढी पुस्तकं आहेत त्या प्रत्येक विषयाचे 4 भाग आहेत। मराठी 224 संहिता संपादन आणि पुस्तक निर्मिती या विषयाचे देखील 4 भाग आहेत। प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नातील जे उपप्रश्न आहेत, 5 उपप्रश्न देण्यात आलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भाग 1 मध्ये मिळतील। प्रश्न क्रमांक 2 मध्ये देखील 5 उपप्रश्न देण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 2 मधील जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला भाग 2 मध्ये अभ्यासायला मिळतील। प्रश्न क्रमांक 3 मधील जे उपप्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भाग 3 मध्ये मिळतील आणि प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्या प्रश्न क्रमांक 4 मधील जे उपप्रश्न आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला पुस्तकाच्या भाग 4 मध्ये मिळतील। प्रश्न 1 मधील उपप्रश्न पाहू आपण। खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। A. पुस्तक व्यवहार म्हणजे काय? B. मुद्रणप्रत कशी तयार केली जाते? C. पुस्तक निर्मितीशी संबंधित घटक कोणते ते थोडक्यात सांगा। D. पुस्तकांचा प्रसार कोणकोणत्या मार्गांनी करता येतो? E. वाचन संस्कृतीची अंगे थोडक्यात स्पष्ट करा। 5 उपप्रश्न दिलेले आहेत। 5 पैकी तुम्हाला 4च उपप्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। प्रश्न क्रमांक 2 कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। A. संपादनाची संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा। B. वाङ्मयीन पुस्तकांच्या शीर्षके अपशीर्षकांचे संपादन कसे करावे? C. बाल साहित्याच्या पुस्तकांच्या आशय संपादनाचे स्वरूप कसे असते? D. शीर्षक पानांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? E. नवे लेखक शोधून त्यांना लेखनास उद्युक्त करण्यासाठी संपादकाचे कौशल्य कसे वापरले जाते?
प्रश्न क्रमांक 3 कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्याच्यातला ए प्रश्न पहा. भाषा म्हणजे काय ते सांगा. बी. मृदित शोधनाचा पूर्व इतिहास सांगा. सी. विरामचिन्ह वापराविषयीची माहिती थोडक्यात सांगा. डी. लेखन विषयक नियमांची आवश्यकता का आहे. ई प्रश्न पुढील परिच्छेद लेखन नियमानुसार लिहा. आमच्या वॉर्डन नंदाताई मला खून करीत होत्या. खाली बस म्हणून, पण मी आली ताटच. नुसती उभी, तेही बोलायचं थांबले. बाळ, काय म्हणणं आहे तुझं. साहेब, तुम्ही आमचे आहात का. हो, तुम्ही आम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत शिकवलात. आता मी 2-3 वर्षात 18 वर्षाची होईन. त्यानंतर मी कुठे जाऊ, कुठे राहू, काय करू. मला कोणी नाही. माझे भाव लहान आहेत. तेही माझ्यासारखेच समाज कल्याण खात्याच्या मदतीने शिकतायत. त्यांना 18 वर्षानंतर कुठे जायचे. आम्हाला कोण काम देणार. बाळ, इकडे ये, अशी जवळ ये. वा, छान धीटपणानं बोलतेस. अशा धीट मुलीला कसली आली आहे भीती. वा, छान छान. हा जो परिच्छेद आहे तो आपल्याला लेखन नियमानुसार लिहायचा आहे. प्रश्न 4 खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. ए. पुस्तक रचना व तिचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा. बी. संहिता म्हणजे काय ते सांगून संहितेचे प्रमुख भाग थोडक्यात अधोरेखित करा. सी. परिशिष्ट म्हणजे काय ते सांगून परिशिष्टात कोणत्या गोष्टी येऊ शकतात ते सांगा. डी. तळटीपांचा उद्देश व स्वरूप स्पष्ट करा. आणि ई. पुस्तकाच्या बांधणीचे टप्पे कोणते आहेत ते सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मराठी 224 संहिता संपादन आणि पुस्तक निर्मिती या विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे.